14 दिवसांपूर्वी सुरू झालेल्या मुंबई ते जालना वंदे भारत एक्सप्रेसचा बैलाला धडकून अपघात झाला. या धडकेत तब्बल 1000 फुटापर्यंत एक्सप्रेसने बैलाला फरफटत नेलं. यात बैलाचे अक्षरशः शरीराचे तुकडे झाले. तर वंदे भारत एक्सप्रेस 1 तास रेल्वे रुळावर थांबली होती. यामुळे आत असलेल्या 350 प्रवाशांना अडकून बसावं लागलं. ही घटना शनिवारी सायंकाळी पोटूळ शिवारात घडली. वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्यापासून हा पहिला अपघात झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरात वंदे भारत एक्सप्रेस उद्घाटन थाटात पार पडलं. लांब पल्ल्याचं अंतर कमी वेळेत पूर्ण होण्यासाठी या वंदे भारत एक्सप्रेसचं वैशिष्ट्य आहे. यामुळे प्रवाशांना याचा फायदा होत आहे. दरम्यान मुंबई ते जालना 30 डिसेंबर रोजी वंदे भारत रेल्वे सुरू करण्यात आली. 540 प्रवाशांची क्षमता असलेल्या या वंदे भारत एक्सप्रेसमधून अनेक प्रवासी प्रवास करत आहेत. शनिवार दिनांक काल 13 रोजी सायंकाळी 6:15 मुंबईवरून जालन्याकडे येणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसने रुळावर असलेल्या बैलाने धडक दिली. या अपघातात बैलाच्या शरीराचे अक्षरशः तुकडे झाले. यात बैलाचं डोकं, पाय अपघातात स्थळी विखुरलं गेलं.